बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ कादंबरीकार द स काकडे लिखित एक कादंबरी माणूस, प्रकरण 13वे. कॉलेजमध्ये गेलो पण सारा थकवा जाणवायला लागला. ब्लड देण्यामुळं थकवा आला होता असं नाही, पण त्या सोशल वर्करनं माझी जी कान उघडणी केली ती मला अपमानाची वाटली. पण ह्याला मूळ कारण बापच होता. बाप पूर्वी होता श्रीमंत, चांगला 4 मोटर गाड्यावाला, घासलेटवाला होता. पण आज काय? तरी त्यानं त्या सोशल वर्कर समोर स्वतःची थोरवी मिरवावी, आपण लॉर्ड असल्याचं सांगावं. सोशल वर्कर का मग बापाच्या नावाची शिफारस मदतीसाठी करील? अशा श्रीमंत माणसाला कोणी सामाजिक संस्था आपल्या फंडातून मदत करील? असा फंड हा गरीब परिस्थितीतील लोकांसाठी असतो. माझा बाप स्वतःला गरीब समजत नव्हता. दिवसभर कॉलेजमध्ये शरीराने होतो, मनाने नव्हतो. मी पिरियड पण असेच बडबड करण्यात संपवले. उदासी वाटत होती. संध्याकाळी 4 वाजता बायको हॉस्पिटलमध्ये भेटली. तिला मी बोलवलं नव्हतं तरी ती बसने आली होती. तिनं तसं यायचं कारण नव्हतं. मी येताच तिनं माझा हात पाहण्याचा प्रयत्न केला. माझी बायको आणि मी रस्त्यानं चाललो. सार्वजनिक जागेत बसलो तरी मर्यादेनं बसतो. रस्त्याने चालताना कुणीही म्हणेल की ह्या दोघांचं काही नातं नसावं एवढं आम्ही दोघे अलिप्तपणे चालतो. पहिल्यांदाच बायकोनं लोकांमध्ये माझा हात धरला आणि हाताच्या बाहीचं बटन काढायला लागली. मी समजलो. मी ब्लड डोनेट केलं की नाही याची तिला खात्री पटवून घ्यायची होती. अगं, मी नाही ब्लड दिलं, माझी शपथ. तुला माहीत आहे मी तुझी शपथ घेत नाही आणि घेणार नाही. का? माझी शपथ घ्यायला घाबरता की काय? तसं नाही, पण मी आईबाप बहीण या साऱ्यांपेक्षा मी तुला मानतो. तूच माझा बाप, आई, बहीण, बाकी सारं काही तूच आहेस. कारण मला तू जेवढी जपतेस तेवढं कुणी जपत नाही. कुणी सांगितलं मी तुम्हाला जपते म्हणून? त्याशिवाय सकाळी तुझ्या बांगड्यात दिल्यास ब्लड विकत घेण्यासाठी. बोल. बायकोला फसवता काय? मी काय फसवलं तुला? तिनं माझ्या हातातील बॅग घेऊन त्यातून बांगड्या आपल्या हातात कधी घेतल्या ते मला कळलंच नाही. अगं, माझा तो विद्यार्थी आहे ना पास द्यायच्या काउंटरला, त्याला सकाळी भेटलो. ब्लडचं सांगितलं. मग काय त्यानंच त्याच्या भावाचं ब्लड डोनेट केल्याचं कार्ड घरनं आणलं. त्या कार्डवर आपलं काम झालं. आता चिंता नाही. बायकोला घेऊन मी हॉस्पिटलच्या पायऱ्या चढू लागलो. मला थकवा जाणवत होता. श्वासालाही त्रास होतोय असं मला वाटायला लागलं. बायको माझ्यापुढं 5-6 पायऱ्यावर चढून गेली. मी तिच्या मागे कठड्याला धरून पायऱ्या चढत होतो. पायऱ्या चढणं मला असं कधी जड वाटलेलं नव्हतं. बायको मागं फिरून पुन्हा माझ्याकडे आली. तिनं माझ्या कपाळावर हात ठेवला. तिचा हात घामाने भिजला. तिचा चेहरा पटकन उतरला. बरं नाही का? मी नकारार्थी मान हलवली. तिनं माझा हात धरून मला बापाच्या वाडकडे चालत नेलं. तर बापाच्या कॉटभोवती पांढऱ्या कपड्यांचं 4ही बाजूने स्टँड उभं केलेलं. तिथे बरीचशी गर्दी मी पाहिली. बाप गेला बहुतेक. माझ्या अंगातून भीतीची वीज कडाडून गेली आणि मी मटकन खालीच बसलो. बाजूच्याच पेशंटचा पाण्याचा तांब्या घेतला आणि प्याल्यात पाणी ओतून माझ्या ओठाला तो लावला. पाणी पिऊन मी तसाच खाली जमिनीवर क्षणभर बसून राहिलो. मग मीच बाजूच्या पेशंटच्या कॉटचा कटडा धरून उठलो. बापाच्या कॉटकडे मी बायकोच्या खांद्याला हात धरून गेलो. तिथं गेल्यावर बाजूला उभा राहिलो. बापाच्या कॉटभोवतीचं पांढऱ्या कपड्यांचं स्टँड बाजूला केलं गेलं. वॉर्डबॉयनं ते भिंतीकडं तसंच उभं केलं. बापाच्या पोटावर प्लॅस्टिकची ती पिशवी, विशिष्ट पिशवी लावणारा डॉक्टर मला पाहतच जवळ आला. बापाची केस तोच हँडल करीत होता. डॉक्टर, कशी आहे तब्येत? कठीण दिसते का केस?
मी धीर करून विचारलं. डॉक्टर त्यावर काहीच बोलले नाहीत, हसले पण नाहीत. त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला, मला थोपटल्यासारखं केलं. त्या थोपटण्यात फारसा जोर नव्हता. डॉक्टरला पेशंटबद्दल विश्वास नव्हता. डॉक्टर, आता तुम्ही पेशंटला चेक केलं का? होय. तुमच्या वडिलांनी पोटाला लावली पिशवी ओढून काढण्याचा प्रयत्न केला. त्यात सलाईनची नळी पण हाताने खेचण्याचा प्रयत्न केला. का? काय झालं? तुमच्या वडिलांचं म्हणणं की त्यांना आम्ही लवकर बरे करीत नाही, त्यांना जगायचं आहे आणि आम्ही त्यांना मारायला निघालेले आहेत. तुम्हाला काय वाटतं, पेशंट ह्यातून जगेल? बायको डॉक्टरला बोलली. माझे बाकी डॉक्टर मित्र म्हणतात, म्हणजे आमची चर्चा चालली होती इथे. एकजण म्हणाला, हा पेशंट जगणे कठीण आहे. पण तुमचा पेशंट म्हणाला, मी मरणार नाही. पेशंटची जगण्याची महत्त्वाकांक्षा जबरदस्त आहे. पेशंटची महत्त्वाकांक्षा असते जगण्याची, पण ऑपरेशन जीवावरचं असेल तर महत्त्वाकांक्षा काय करणार? मी बोललो. माझ्या त्या बोलण्यावर डॉक्टरनं आजूबाजूला पाहिलं. बोलला, तुम्ही तुमच्या आईला बोलावून घ्या. आईला? तिचं काय काम? तुमच्या पेशंटचं ऑपरेशन आम्ही पुन्हा करणार आहोत. तेव्हा काही बरे वाईट झालं ना, तुमच्या आईनं म्हणायला नको की मला तुम्ही बोलावून घेतलं नाही, माझ्या नवऱ्याची भेट होऊ दिली नाही. समजलं? डॉक्टर बोलला आणि गेला. मी सुन्न झालो होतो. बायको पण थरथरली. मुकादमाच्या कॉटजवळ असलेल्या स्टुलाजवळ बसली. वाडिया हॉस्पिटलमध्ये बायकोच्या गावचे निळकंठ देशपांडे औषधं द्यायला होते. त्यांना सासरे भेटले होते. त्यांना भेटून सासरे आले. देशपांड्यांनी वडिलांना नीट पाहिलं. त्यांच्या पोटावर लावली ती मलाची पिशवी पाहिली. त्यांचा केस पेपर त्यांनी संपूर्ण पाहिला. त्यांनी संपूर्ण माहिती लगेच करून घेतली. सासऱ्यांना घेऊन ते मग गेले. बापा, तू पोटावरची पिशवी काढण्याचा प्रयत्न केला आहे. ही हाताला लावली ग्लुकोजची नळी पण काढायला लागलाय. मग आज किती दिवस झालेत माझ्या तोंडात घास नाही, अन्नाचा कण नाही पोटात. अरे पण अजून आतड्याची जखम भरलेली नाही. ती जखम भरली की पोटाला लावली पिशवी काढली जाईल. मग तुझी संडास नेहमीसारखी होत जाईल. आणि माझी लघवीची नळी काढली. आता मी लघवीच्या भांड्यात लघवी करतोय. सफाई कामगार मला खूप मदत करतो. सफाई कामगार बाबू खरेच चांगला होता. त्याला मी रोज 10 रुपये देत असलो तरी तो पैशासाठी अडून बसला नव्हता. त्याने मला स्पष्टच सांगितले होते, तुमचे वडील ते माझ्या वडिलांसारखे आहेत. त्यामुळे त्याचा प्रश्न सुटला होता. मला भजी, भेळ, बटाटवडा खूप खावासा वाटतोय, बापानं मला सांगितलं. आणून देतो तुला सारं मी. कधी? आता आणतोस का? तुझ्या पोटाची पिशवी काढली गेल्यानंतर तुला तोंडानं खाता येईल. तोपर्यंत स्टँडला लावल्या ह्या बाटल्यांचं तुझं अन्न. मी त्याला बोललो. डॉक्टरनं पण हेच सांगितलंय. तर मी पोटाची पिशवीच काढण्याचा जोर लावला तर त्यांनी माझा हातपाय बांधलं होतं कॉटला. काय? तर एवढा बेफाम झाला होतास? एवढी तुझ्यात ताकद आली होती? अरे, विहिरीवर पाण्याचा हंडा भरणारा मर्द आहे मी. ताकद आहे बघ, ताकद. बाप त्याच्या पद्धतीनं बडबडला. मी बायकोकडं पाहिलं. ती गप्प बसली. बापाचं मानसिक संतुलन काहीसं ढळलं होतं हे दिसायला लागलं होतं. तो हिंसक बनू पाहत होता. त्यामुळे त्याच्या औषधाचा डोस पण बदलला होता. त्या औषधात झोपेच्या गोळ्या पण होत्या. बापाला शांतपणे झोप लागावी म्हणून त्या त्यात होत्या. तोंडानं मला खायला जेवण देत नाहीत, पण तोंडात गोळ्या टाकतात. हे का? गोळी औषधी आहे, मी बोललो. अरे, माझं खरं औषध जेवण आहे, जेवण. मी जेवलो की माझ्या अंगात 12 हत्तीचं बळ येतंय, बापानं मला म्हटलं. बापाचं बोलणंही खरंच होतं. त्याचा आहार भक्कम होता. तेच त्याचं टॉनिक होतं, औषध होतं.
ऊन वारा पाऊस असो तो थंड पाण्यानं आंघोळ करायचा, कपडे धुवायचा. बापाचे कपडे मी बाबूकडून बदलून घेत असतानाच शामराव आणि गावचा शेतकरी वामन आला होता. वामनला मी नमस्कार केला. बोला वामनराव, काय काम काढलं? मी बाबांना भेटायला आलोय, त्यानं माझ्या बापाकडे पाहत म्हटलं. त्याचं बोलणं ऐकून मी चकित झालो. वामन रस्त्यानं चालताना भेटला तरी फारसं बोलत नव्हता. समोरनं आला तर नमस्कार करीत नव्हता. आज तो गावावरनं बापाला भेटायला आला होता. काही कामाशिवाय तो आलेला नव्हता हे मी ओळखलं. भेटा भेटा तुमच्या बाबाला, मी बोललो. वामन बापाजवळ गेला. बापानं त्याच्याकडे पाहिलं आणि रामराम म्हणून उठण्याचा प्रयत्न केला. मी बापाला तसंच पडून राहण्यास सांगितलं. वामन, काय काम काढलं? बापानं हातानंच त्याला खुणवून विचारलं. वामनने शामरावकडं पाहिलं. त्यालाच त्याचं काय काम ते मला सांगण्यास सुचवलं. केशव, जरा बाजूला जाऊया आपण. शामराव माझे व वामनचे हात धरून बोलला. बापाजवळ बायकोला बसायला आम्ही सांगितलं आणि आम्ही बाजूला गेलो. केशव, तुमची बाभळवनची जमीन आहे, फक्त 1 एकर आहे. ती हा वामन घ्यायला तयार आहे. पण मी कुठं जमीन विकायला निघालोय? दादाच्या आजारासाठी पैशाची गरज आहे ना, म्हणून वामन ही जमीन घ्यायला तयार झाला आहे. माझ्या बापाच्या आजारासाठी अजून जमीन विकायची परिस्थिती आमच्यावर आली नाही. गावी तर बातमी पसरली आहे, वामन बोलला. कोणती बातमी पसरली? संतराम आता काही जगत नाही, तो काही दिवसांचा सोबती आहे. तुम्ही आता बापाची अवस्था बघितलीत, तो तुम्हाला वाटतं का मेला म्हणून? मी वामनवर ओरडलो. आता माझ्यावर को ओरडता? शामरावला विचारा. ह्या शामरावानं आणि ह्याच्या त्या नालायक म्हाताऱ्यानंही माझ्या बापाच्या मरण्याची बातमी दौंडी करून पसरवली असेल. शामराव राजकारणी, त्यानं माझ्या पुढं हात जोडले. बोलला, बातमी कोणी पसरवली ही गोष्ट बाजूला ठेव, पण दादाचा आजार गंभीर आहे. शामराव आजारावर आला. आजार नाही, ऑपरेशन. मी दुरुस्ती केली. तेच ते. तू दादाला चांगल्या हॉस्पिटलमध्ये ठेवायचं तर ह्या माणसं मारणाऱ्या म्युन्सिपाल्टीच्या हॉस्पिटलमध्ये काय ॲडमिट केलंस असं मी म्हणतो. हे हॉस्पिटल काय माणसं मारणार आहे? हां, इथं सारं फुकट असतंय, इथं उपचार नीट होत नाही. शामरावनं अक्कल पाजळली. पैसे भरून पेशंटला ठेवल्या श्रीमंतांच्या हॉस्पिटलात काय माणसं मरत नाहीत? तिथे ठेवली पेशंट काय अमृत पिऊन अमर बनतात? त्यांना मरण येतच नाही? केशवा, मला म्हणायचं की मुंबईतच नव्हे तर भारतातलं चांगलं 1 नंबरचं म्युन्सिपल हॉस्पिटल आहे हे. आजार अगर अपघात कितीही भयानक असो, इथे उत्कृष्ट प्रकारे उपचार केले जातात. त्यासाठी फारसा पैसा खर्च करावा लागत नाही. तू येथील कोणत्याही वॉर्डमध्ये जा, येथे सारी माणसंच ॲडमिट केलेली आहेत. येथे जनावरे ॲडमिट केलेली नाहीत, मी त्याला फैलावर घेऊन सांगितलं. माझ्या त्या बोलण्यानं वामननं आपल्या गळ्याभोवतीचं उपरणं मोकळं केलं. त्याच्या गळ्याभोवती घाम जमा झाला होता. तो त्यानं उपरण्याच्या पदरानं पुसून काढला. वामन, तुमचं मुद्द्याचं बोला. माझ्या बापाला भेटायला आला असाल तर आता जा. तुम्ही माझ्या बापाला भेटलात, तुमची वाट तुम्हाला मोकळी आहे. मी तसाच वळलो, बापाकडं आलो. बिचारी बायको मुकादमाचं डोकं दाबत होती, हात दाबत होती. सून आपल्या सासऱ्याची सेवा करत होती. 2 तरुण नर्स माझ्या बायकोची ती सेवा पाहून हसत होत्या. बायकोजवळ आल्यावर मी तिला त्या 2 नर्सकडे पाहण्यास सांगितलं. तशी बायको बोलली, त्यांना पेशंटची अशी सेवा करायला नको, दात मात्र काढायला हवेत. अगं वेडे,
तुला कोणी सांगितलं अशी माझ्या बापाची सेवा करायला? माझ्या बापाला तर बायकोची सेवा करणं माहीत आहे. त्या सेवेचा प्रसाद घेऊन तो इथे आता पडला आहे. बापानं माझं बोलणं ऐकलं. त्याच्या ओठावर हसू होतं. बोलला, हॉस्पिटलात माझी सारी सेवा करायला येतात, तशी सूनबाई सेवा करते. आता तुझ्या बायकोला डॉक्टरनं बोलवायला सांगितलंय म्हणाला. त्याशिवाय बाप बरा व्हायचा नाही. बापाला सांगितलं. माझं बोलणं ऐकलं आणि बाबू तावळा झाला. आईबाबत काहीतरी बोलू लागला. काय बोलतोस? तुझ्या आईला बोलावून घे, तो खरखरत्या आवाजात बोलला. मी मान हलवली. पण बापाला माहीत होतं मी आईबाबत नाराज आहे. मी तिला मुंबईला बोलावून घेणार नाही. त्यानं माझ्या बापाकडे हात केला. तिला त्यानं सांगितलं, तू माझं ऐकशील, तुझ्यावर माझा विश्वास आहे. सासूला बोलाव तुझ्या. बायकोनं बापाला सासूबाईंना बोलावून घेते म्हणून सांगितलं. बापाचा चेहरा त्यामुळं समाधानानं फुलला. वॉर्डबॉय आला होता. तो सलाम ठोकून गेला. बाबूची ड्युटी बदलली तरी काळजी नव्हती. त्यानं ड्युटी बदलून येणाऱ्या त्याच्याच पुतण्याला बापाची सारी काळजी घ्यायला सांगितली होती. बाबूकडं मी त्याचे पैसे द्यायचं कबूल केलं होतं. वॉर्डबॉयला पण मी पैसे बांधून दिले होते. 6 वाजले. वॉर्डबॉय ताट वाजवतच आला. पेशंटच्या नातलगांना बाहेर पडण्याची ती सूचना होती. मी फार थकलो होतो. आराम नव्हता. सकाळी तर घाम फुटला होता. सोशल वर्कर मॅडमनं अपमान केला होता. तिला पण मी माझ्यापर्यंत माझा रंग दाखवला होता. तरी पण ती बोललेलं मनातनं जात नव्हतं. हे सारं बापाच्या श्रीमंत थाटाच्या बोलण्याबद्दल झालं होतं. पण त्यातला एक शब्द माझ्या मनाला स्पर्श करणारा होता. माझा मुलगा स्वाभिमानी आहे, तो तुमची मदत घेणार नाही. बापाला माझ्या स्वभावाची झलक माहिती होती, म्हणून तो तसा मला मान देत होता. मी तरी मग त्याच्यासाठी काय एवढं करीत होतो? बापापासून आम्ही दोघं उठू लागलो. तो माझे वाचक असणारे एक डॉक्टर माझ्याजवळ आत आले. त्यांचा मी हातच धरला. डॉक्टर देशपांडे, तुम्ही इकडं? तुम्ही कसे इकडे? माझा एक पेशंट ॲडमिट केला आहे, त्याच्या चौकशीला आलो होतो. मीच त्याला चिठ्ठी दिली होती ॲडमिट करून घ्यायला. मग मी त्यांना माझ्या वडिलांना दाखवलं. डॉक्टरांनी केस पेपर पाहिला. वडिलांच्या अंगावरचं ब्लँकेट बाजूला करून त्यांनी त्यांच्या पोटावर आतल्या बाजूने चिपकवलेली मलाची पिशवी पाहिली. पोटावर सर्व बाजूनी दाब देऊन पाहिलं. बाबा, नातवंड खेळवायचीत ना? बापानं मान हलवली. बायकोकडं पाहिलं. बापाचा चेहरा हसरा झाला. डॉक्टरांना हळूच बोलला, नातवंडेच का, पतवंडे पण पाहिन. मी डॉक्टर आहे. तुम्ही हिंमत धरली तर ह्यातून बाहेर पडाल. नातवंडे खेळवाल. बापाचा निरोप घेऊन डॉक्टरांबरोबर मी आणि बायको बाहेर पडलो. डॉक्टर देशपांडेंची गाडी होती. ते माहीमला राहत होते. त्यांनी मागचा दरवाजा उघडला. बायकोला न मला त्यानं बसायला सांगितलं. ते आम्हाला घरी शिवाजी पार्कला सोडणार होते. घरी आलो. पुन्हा पायऱ्या चढून मला त्रास जाणवायला लागला. बायकोला सांगून उपयोग नव्हता. रोज मी कितीही थकलो तरी हातपाय धुतल्याशिवाय मी कोचावर बसत नाही. पण आज मला काहीच करावेसे वाटत नव्हते. अहो, तुम्हाला मी कॉफी करते, खायला देते. दे की मग, मी वैतागून बोललो. माझ्या बोलण्यानं बायकोच्या भुवया ताणल्या गेल्या. तिच्याशी कधी वैतागून न बोलणारा मी तिला कसं तरी झालं. माझं काही चुकलं का आज? काही नाही. मी आज तुझ्याशी खोटं वागलो. म्हणजे? तिला ते बोलणं सहन न होणार होतं. मी माझा शर्ट काढला आणि तिच्या पुढं हात धरला. तिनं हातावरची ती पांढरी चिकट पट्टी पाहिली. म्हणजे तुम्ही ब्लड डोनेट केलं? पैसे वाचवण्याचा प्रयत्न केला, बरोबर ना? मला माफ कर. ब्लड डोनेट केल्यावर मला खूप त्रास झाला. मला बाबूनं सांगितलं सारं. बाबू?
बाबू सफाई कामगार, त्यानं तुम्हाला चहा दिला? पण त्याला कुठं माहीत मी ब्लड दिलं ते? त्याला माहीत नसलं तरी तुम्हाला त्यानं चहा पाजल्यावर मी अंदाज करू शकते की. मी का तुमचीच नुसती बायकोच आहे का? खरं आहे तुझं. तू माझी अनंत काळाची माताच आहेस काय? मी बोललो आणि घळाघळा रडायला लागलो. बायको सुन्नपणे माझ्या डोळ्यांतील आसवे पुसायला लागली. माझ्या जीवाची तडफड तिला कळत होती. मला ना आईबापाचं प्रेम मिळालं, ना भाऊ बहिणींचा सहवास मिळाला. एक विधवा भाऊजय होती, तिनंही कोर्टात दावा लावून वाटप करून घेतलं. एक बहीण धाकटी, तर तिचा प्रश्नही गुंतागुंतीचा. त्या चक्रव्यूहातून बाहेर पडता येत नव्हतं. मी आहे तुमच्यासोबत, तुमचं मी सारं करेन. फक्त तुम्ही माझ्याशी जे काही आहे ते मन मोकळेपणानं बोलत जा. काही मनात लपवून ठेवू नका, आतल्या आत तडपडू नका. ते ऐकलं आणि मनावरचं सारं दडपणच बाजूला झालं. जड झालेलं डोकं हलकं हलकं झाल्यासारखं वाटलं. अंगात उत्साह आल्यासारखा वाटला. पॅन्ट शर्ट काढून मी बाथरूममध्ये फ्रेश होण्यासाठी गेलो. कॉफी आणि बिस्किटे खाल्ली तेव्हा आरामात मी बेडवर अंग टाकलं. बेल वाजली. बायकोनं दार उघडलं. श्यामराव आणि वामन होता. मी उठून बसलो. ते दोघे कोचावर बसले. तुम्ही हॉस्पिटलमधून कुठे सटकले? तसं काही नाही. आम्ही दोघं दादांना पुन्हा हॉस्पिटलमध्ये भेटलो 7 वाजता. काय? आता 7 वाजल्यानंतर? होय. पण 7 नंतर सोडत नाहीत. 6लाच हॉस्पिटल बंद करतात ते भेटणाऱ्या लोकांना. वॉचमनच्या हातात 10ची पत्ती सारली, वामन बोलला. 10च्या पत्तीचा प्रभाव मला माहीत होता. मी रोज तोच खेळ खेळत होतो. त्याशिवाय बापाची हॉस्पिटलमध्ये चांगली तब्येत राहणार नव्हती. त्याच्याकडे कोणी नीट पाहणार नव्हतं. पण रोज दिल्या जाणाऱ्या पैशामुळे बापाची सेवा उत्तम चालली होती. डॉक्टरांना तेवढे मी पैसे दिले नव्हते. नर्सची प्रमुख असल्या मेट्रनने माझ्याकडून ब्लाइंड स्कूलसाठी डोनेशनसाठी पावती पुस्तकं पुढं सारलं होतं. पहिल्या दिवशी तिला मी टाळलं होतं, पण बापाचं ऑपरेशन गुंतागुंतीचं असल्यानं त्यांचं ड्रेसिंग नर्सच करीत होत्या. त्यांच्यावर देखरेख मेट्रनची होती. त्यामुळं मी तिची 101 रुपयांची पावती फाडली होती. त्यामुळं बापाची सेवा पण तिने स्वतःच्या देखरेखीखाली चालू ठेवली होती. मी बापाला भेटायला गेलो की मी तिच्याजवळ जात होतो. ती मग बापाच्या ऑपरेशन केलेल्या लहान आतड्याची जखम कशी भरेल ते ती मला सांगत होती. बापाच्या ऑपरेशन केलेल्या तब्येतीकडे डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय, सफाई कामगार असं कोणाचंच दुर्लक्ष होणार नाही याची मी काळजी घेतली होती. त्यासाठी मी चांगला संपर्क ठेवला होता. सोशल वर्कर असल्या मॅडमनेच मला चांगला रिस्पॉन्स दिला नव्हता. तिने मला चांगलंच दुखावलं होतं. पण माझ्या बापानं त्याच्या गतवैभवाचं तिला वर्णन करून सांगितलं नसतं तर. केशव, आम्ही जेवणार आहोत, श्यामराव बिडी पेटवत बोलला. मला कोणतंच व्यसन नव्हतं. पान खाऊन लालबडक तोंड करणारे, तंबाखू खाऊन पिवळी थुंक टाकणारे, बिडीचा घाणेरड्या धुराचा वास सोडणारे लोक मला आवडत नव्हते. श्यामराव, तुम्हाला बिडी प्यायची असेल तर शिवाजी पार्कच्या मैदानावर जा. त्या मैदानाला पुढाऱ्यांच्या आवाजांपासून तो वादळानं उठवल्या धुळीपर्यंतचं सारं प्रदूषण माहीत आहे. श्यामराव शिक्षण झालेला होता, पण त्याचे संस्कार सारे खेड्यातलेच. राजकारणात पडून तो बेरकी झाला होता. आमचं एकत्रित कुटुंबाचं वाटप झाल्यावर तो आपला बाप, आई, भाऊ यांच्याशी खेळत होता. प्रॉपर्टी आपल्याच नावावर करून बसला. कायदेशीररित्या त्याला कोणी चॅलेंज देऊ शकत नव्हता. त्यामुळं घरातले लोक पण त्यांच्या विरुद्ध धुसफुसत होते. श्यामराव बाहेर गेला आणि त्यानं भकाभका धूर काढला. त्याने बिडी वाया घालवली नाही. ती त्यानं नुकतीच पेटवली होती. त्याने ती तशीच गॅलरीच्या कठड्यावर पेटलेल्या बाजूनं दाबली आणि विझवली. पुन्हा ती त्यानं आपल्या पत्र्याच्या चपट्या पेटीत टाकली. तसा तो फार साधा होता. त्याचा खर्च फार नसे. जवळ लाखभर रुपये असले आणि भूक लागली तरी तो बाहेर कधी राईस प्लेट खात नव्हता. एका वडापावमध्ये किंवा झुणका भाकरमध्ये तो आपली भूक भागवत होता.
गावात हॉटेलात गेला तरी त्याला स्पेशल चहा माहीत नव्हता. तो साधा चहा, तो पण हाप असा मागवायचा. बिडीच्या व्यसनाच्या धुरानं मात्र त्याचे दात बिघडले होते. दाताबरोबर ओठांचा पण रंग बदलला होता. केशव, जेवण साधंच सांग. मी गळ्यात पंढरीच्या विठोबाची माळ घातली आहे, श्यामराव बोलला. वामन, तुमचं काय? तुमचं जेवण? तशी मला फार भूक नाही. आम्ही दोघांनी आत्ताच बाहेर वडापाव खाल्ला आहे. वामन खरं तेच बोलला. आता थोडा चहा घ्या, मग जेवण कर. मी बोललो. आता चहा नको, श्यामराव बोलला. श्यामराव खाण्यापिण्याच्या बाबत जड नव्हता, त्यामुळं त्या बाबतीत त्याला गुण द्यायलाच हवे होते. बायकोनं दोघांना टिपवाईवर पाणी आणून ठेवलं. पाठोपाठ अर्धा अर्धा कप चहा ठेवला. तिचं वागणं असंच होतं. कोणी कितीही चहा नको, जेवण नको म्हटलं तरी ती तिचा पण पूर्ण करणार. बाहेर गेल्यावर कोणी म्हणायला नको, केशवच्या बायकोनं घरी आम्हाला साधा चहा पण दिला नाही, मग जेवण कसलं? केशव, मीच आता स्पष्ट बोलतो. श्यामरावनं माचीसची काडी काढून ती कानात घालायची तयारी करीत म्हटलं. श्यामरावला बसलं की हे असं बिडी काडीशी खेळल्याशिवाय जमायचंच नाही. बोला श्यामराव अप्पा, आता उगाच गणगवळं लांबू नका. डायरेक्ट वगनाट्यालाच हात घाला, मी सुचवलं. बाबळपणात बाप्पाच्या वाट्याला 1 एकर जमीन होती. त्याच जमिनी शेजारी वामनची जमीन होती. त्यानं तिथं विहीर खणली होती, घर बांधलं होतं. बाप्पाच्या नावाची जमीन वामनच्या नावाची होती. त्याच्या विहिरीचं पाणी ह्या जमिनीत फिरू शकत होतं. त्याच जमिनीचं क्षेत्र त्यामुळं वाढत होतं. त्यामुळं तो ती जमीन घ्यायला तयार होता. श्यामराव त्याला घेऊन आला होता. आजचा जिराई जमिनीचा भाव फक्त 1 गुंठ्याला 1000 रुपये आहे. मी 1500 रुपये द्यायला तयार आहे, वामन बोलला. त्याचं बोलणं ऐकून मी काही लगेच अस्मानात उडालो नव्हतो, उडणारही नव्हतो. परिस्थितीनं मी फार स्थितप्रज्ञ झालो होतो. वामन, तुम्ही 1000 ऐवजी 1500 देणार हे ठीक आहे, पण माझ्या जमिनीला तुम्हीच एकटे गिराईक आहे असं नाही. मी त्याला गावच्या पद्धतीने झटका दिला. म्हणजे आणखी कोणी आलं होतं जमीन विकत घ्यायला? वामनचा आवाज भेदरलेला. तो माझा प्रश्न आहे. झाकली मूठ 1.25 लाख. काय? तुम्हाला 1.25 लाख द्यायला तयार कोणी आहे? वामन गोंधळला असल्यानं त्यानं माझ्या बोलण्याचा अर्थ वेगळाच काढला. झाकली मूठ 1.25 लाखाची याचा अर्थ त्यानं तो जमीन 1.25 लाखाला कोण घेतं आहे असा घेतला. 1.25 लाखाचं काय? पण आणखी 5 वर्ष थांबलो तर मी 2.5 लाख रुपये पण मिळवू शकतो, मी दूरदृष्टीचा विचार करीत बोललो. कारण आमच्या त्या जमिनीच्या जवळून कुकडी धरणाच्या डाव्या कालव्याचं काम सुरू झालं होतं. या जमिनीला पाणी मिळणार होतं. मग जमिनीची किंमत वाढणारच होती. मी जमीन विकायला तयार नाही हे ऐकल्यावर श्यामराव अस्वस्थ झाला. पुन्हा मग त्याला बिडीची तलफ आली. तो खिशात हात घालून बिडीची ठेवलेली पत्र्याची चपटी पेटी काढायला लागला. घरात बिडीचा धूर मला नको हे मी त्याला सांगितलं. त्यावेळी तर त्याचं डोकं आऊट झालं. केशव, तुला मला बक्षीसपत्र मिळाली 7 एकर जमीन देणार आहे, तेव्हा तुला पैशाची गरज आहे ना? म्हणून मी वामनला तुझ्याकडे घेऊन आलो आहे. त्यानं सोबत तुला जमीन खरेदी व्यवहारासाठी बयानं पण आणला आहे. रोख 2000 त्यानं आणलेत, बाकी रुपये व्यवहारानंतर. व्यवहार किती दिवसात? मी बोललो. बाबांची सही लागेल. बाबांना तर काही आपण नारायणगावला रजिस्टर कचेरीत नेऊ शकत नाही, बरोबर ना? वामनचं बोलणं खरं होतं. श्यामरावचा मुद्दा पण ठीक होता. मी 2000 रुपये गुंठा जमीन घेईन, 1500 चालणार नाहीत. वामन, बयाने देऊन टाका 2000, श्यामराव बोलला. मग ठरलं. मी 2000 गुंठ्याप्रमाणे 40 गुंठे जमीन
म्हणजे 1 एकर जमीन घ्यायला तयार आहे. हा घ्या 2,000 ॲडव्हान्स. तुम्हाला माझ्या वकिलाकडून कागदावर लिहून द्यायला पाहिजे, मी कायदेशीर बोललो. तसा मला शामरावनं डोळा मारला. लेखीची भाषा नको, हे त्यानं मला खुणवलं. पण मला ते पटणारं नव्हतं. केशव, तुम्ही शिक्षण घेतलेले, त्यात तुम्ही लेखक. तुमच्याबद्दल मी खूप ऐकून आहे. तुम्ही शब्दाप्रमाणे व्यवहार करा माझ्याशी. बाबा नीट झाले की गावी आपण व्यवहार पुरा करू. शामराव अप्पा, आपला व्यवहार कधी? दादांच्या नावाच्या साऱ्या जमिनीला मी आता वामनसारखी गिरायके आणतो. तुझ्या हाती सर्व पैसा गोळा करून देतो. मग आपण माझ्या नावे असलेल्या आईच्या बक्षीसपत्राच्या जमिनीचा व्यवहार करू, शामराव बोलला. शामरावनं सुचवलेला मार्ग योग्य होता. त्यात मला पदरचा 1 पैसा घालावा लागत नव्हता. फक्त बापाच्या नावाच्या पहिल्या सर्व 7 एकर जमिनीत जात होत्या आणि शामरावची संपूर्ण एकत्रित असलेली जमीन बापाच्या नावावर मिळत होती. म्हणजे शामरावने हुकुमाची पाने त्याच्या हाती ठेवली होती. तोच माझ्या साऱ्या जमिनी विकणार होता. तोच मध्यस्थ राहणार होता. त्यात मला एकच समाधान, त्या मोबदल्यात मला 1 जागी मिळणारी 7 एकर जमीन. मी 2,000 रुपये वामनकडून ॲडव्हान्स घेतले. 80,000ला जमीन देण्याचं ठरलं. बापाच्या आजारासाठी तूर्त मलाही पैशाची गरज होतीच. हेच 2,000 मला काल मिळाले असते तर मी माझं ब्लड डोनेट केलं नसतं. मी ब्लड बँकेत रक्ताच्या बाटलीचे पैसे भरले असते आणि बापाला रक्त पुरवलं असतं. जेवण झाल्यावर ते दोघे रात्राने एसटीनं गावी गेले. शामराव थांबला नाही. ज्यानं मुंबईला आणलं त्याच्याच पैशानं गावी जाणं त्याला माहीत होतं. शामराव तसा वकिलीची कामं पण कोर्टात करायचा. तो तसा वकील नव्हता, पण त्याला कोर्ट कचेरीचं ज्ञान होतं. तो शेतकरी लोकांना सल्ले द्यायचा आणि त्या मोबदल्यात तो फी घ्यायचा. वकिलाकडं नेणं, कोर्टापर्यंत जाणं, सारे पैसे तो वसूल करी. कुणाचीही जमीन खरेदी विक्री व्यवहारात तो असे. त्याने दिला सल्ला कधी फुकट जात नसे, हे त्याचं वैशिष्ट्य. बायकोच्या हातात मी जमीन विक्री होणाऱ्या जमिनीचे ॲडव्हान्स रुपये 2,000 दिले, तशी ती माझ्याकडे पाहतच राहिली. तिला मी त्या व्यवहारातलं सांगितलं नव्हतं. माझ्या हातात पैसे पडेपर्यंत मी तिला काहीच पत्ता लागू दिला नव्हता, म्हणून ती अशी गप्पच राहिली. मला तरी हाक मारायची पैसे घेताना. आपला शामराव, त्याची 7 एकर जमीन त्याशिवाय आपल्याला मिळणार नाही, मी बोललो. तुम्ही माझ्या बाबांचा सल्ला घ्यायला होता, बायको बोलली. पण तुझ्या बाबांना मी तशी कल्पना दिलेली आहे, मी तिला समजावलं. पण तुम्ही जमिनी विक्रीचा ॲडव्हान्स घेतला, ह्याचा अर्थ आता शामराव तुमच्या सर्व जमिनी ह्याच पद्धतीने ॲडव्हान्स घेऊन अडवून ठेवणार. तुम्ही त्याच्या हातात जाणार. तो तुम्हाला ह्या व्यवहारात हवं तसं खेळवणार. समजलं, बायको म्हणाली. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात.